नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ग्रीन माइंड बायोटेक कंपनीचा एक प्रतिनिधी. आपण आज धाड या गावामध्ये आलेलो आहे, जिल्हा तालुका बुलढाणा. तय्यब काकाच्या शेतामध्ये आलेलो आहे आपण. तर आलो या संदर्भामध्ये की आपण या इथं सोयाबीनला ग्रीन माइंड बायोटेक कंपनीचे एम्पायर नावाचे औषध आपण काकाला इथं रिकमेंड केलेलं होतं की बाबा त्याच्या शेतावरती आळी खूप होती आणि ती आळी कंट्रोल होत नव्हती. कंट्रोल आम्ही सतत आल्यानंतर बघितलं खूप मोठी आळी होती. त्या आळीसाठी मी काकाला एम्पायर या औषधाची शिफारस केली होती. तर काकाने ते यूज केलेलं आहे आणि त्या यूज मध्ये काकाला काय फायदा झाला आणि काकाने किती ml वापरलं तर ते आपण एकदा थोडक्यामध्ये काकाच्या शब्दातून जाणून घेऊ. तर काका नमस्कार. नमस्कार. तुमचं एकदा नाव सांगा. माझं नाव तय्यब अली खान अब्दुल अजीज खान, राहणार धाड. बरं, तुम्ही तालुका जिल्हा बुलढाणा. ग्रीन माइंड बायोटेक कंपनीचं एम्पायर वापरलं. हो तर सर. ह्या एम्पायरचे तुम्हाला काय फायदा झाला आणि तुम्ही किती ml वापरलं एकदा तेवढं थोडंसं आपल्याला शेतकऱ्याला अंपायर सांगायचं. वापरायचं नव्हतं, पण तुम्ही मला भेटले. आम्ही गजानन कृषी सेवा केंद्रावर गेल्यानंतर साहेब मला भेटले, म्हटलं अंपायर वापरा तुम्ही. माराचे खर्च 5,000 रुपये लागतं आणि औषध 15-16,000 रुपयाची होती. 20,000 रुपये पाडी निघते. राईट. म्हणजे साहेबांना सांगितलं की तुम्हाला जर रिझल्ट नाही आला तर तुमचे औषधीचे पैसे आणि मारणाऱ्याचे पैसे आम्ही तुम्हाला परत देऊ. म्हटलं बुवा इतकं विश्वासानं सांगू राहिलं म्हणजे औषधीत काही दम असेल, म्हणून मी औषध घेतलं. आणि आज 8 दिवस झाले मी औषध मारल्यानंतर कोणत्याही प्रकारची आळी नाही, कोणत्याही प्रकारची राहिलेलं नाही आणि पांढरी माशी गेली. अच्छा. तर काका तुम्ही किती लिटर घेतलं? मी 2.5 लिटर घेतलं होतं. 25 ml वापरलं. अच्छा. त्याने भरपूर रिझल्ट आले. बरं, आणि तर आज तुम्ही मग क्षेत्र पाहून घ्या तुम्ही, बंद क्लिअर आहे. हे मागच्या टायमाचे पानं कत्तरेल दिसत बी असेल तुम्हाला. अच्छा. आता सध्या व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये एक पण आळीचं असं दिसत नाही बघा. असं वाटत नाही की कुठे आळी राहिलेली आहे. अच्छा. तर तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगसाल या औषधाबद्दल? या शेतकरी औषधाबद्दल मित्रांना काय सांगसाल? मी अशी इच्छा आहे की प्रत्येक माणसाने हे वापरलं पाहिजे. एकदा अनुभव घ्या, त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा ही औषध खरं चांगली आहे किंवा नाही. राईट. धन्यवाद काका. धन्यवाद.